आणि सरळ व्याज, चक्रवाढ व्याज हा जो टॉपिक आहे तो प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी अगदी स्कॉलरशिप पासून MMS पासून तलाठी भरती, पोलीस भरती, TET, CTET अशा प्रत्येक स्पर्धा परीक्षेला किमान 1 किंवा 2 तरी प्रश्न सरळ व्याज, चक्रवाढ व्याज या टॉपिकवर असतात. म्हणून हा टॉपिक जर तुमचा पक्का झाला तर कोणतीही यापैकी मी सांगितलेल्यापैकी कोणत्याही स्पर्धा परीक्षेत नक्कीच तुम्हाला 1-2 मार्क्स तर नक्कीच मिळणार. मागच्या वेळेस जी तलाठी भरती झाली होती त्याच्यात काही शिफ्टमध्ये मुलांना अगदी 4-4 प्रश्न, 3-3 प्रश्न, 5-5 प्रश्न हे कशावर आले होते? सरळ व्याज या चक्रवाढ व्याज या टॉपिकवर आले होते. चला तर आपल्या टॉपिककडे जाऊया आपण. तर सरळ व्याज एकदम बेसिक पासून चालू करूया, एकदम व्हेरी बेसिक. तुम्हाला एक तर 2 व्यक्ती दिसायले. एक आहे कर्ज देणारा व्यक्ती, कर्ज देणारा, उसनं देणारा, उधार देणारा, कर्ज देणारा, पण त्याच्यात व्याज घेणारा काही ना काहीतरी. एक कर्ज देणारा